काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र हादरला तो एका आत्महत्येच्या प्रकरणामुळे. खरं तर वरळीच्या बीडीडी जी नवीन इमारत आहे बीडीडीची, त्या नवीन इमारतीमध्ये गौरी गर्जे आणि अनंत गर्जे नावाचं एक दाम्पत्य राहत होतं. तर जी गौरी होती, गौरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि अर्थात संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सध्या मी त्याच इमारतीच्या बाहेर उभा आहे. माझ्या लेफ्ट साईडला डावीकडे जर आपण पाहिलं तर त्या वसाहतीची ही डी विंग आहे आणि या डी विंगच्या बरोबर 30व्या मजल्यावरती ते दाम्पत्य राहत होतं. खरं तर त्यांचा स्वतःचा तो फ्लॅट नव्हता, ते भाडेतत्त्वावरती तिथे राहत होते. आणि मगाशी मी शेजाऱ्यांशी बोललो तर फार असं नाही, गेले 2 ते 3 महिन्यांपासून ते या फ्लॅटमध्ये राहत आहेत. आता महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की गौरीची जी आई आहे ती असं म्हणाली की अनंतचं असं म्हणणं आहे की जेव्हा गौरीने गळफास घेतला, जेव्हा अनंत घरी आला, त्यांनी 31व्या मजल्यावरती गेला तो आणि 31व्या मजल्यावरून त्यांनी 30व्या मजल्यावरती जी त्यांची खोली आहे, जिथे जी त्यांची बेडरूमची विंडो आहे, त्यातून आत पाण्याचा प्रयत्न केला. पण आता गौरीची जी आई आहे ती असं म्हणते की हे अशक्य आहे. आता हे का अशक्य आहे तर मी थोडंसं आमच्या विजेना सांगतो की हे 2 फ्लोअर्स आपण जर इथे पाहिले, पहिले 2 आपण असं अज्युम करूया की हा पहिला जो फ्लोअर आहे हा आहे 30वा मजला आणि त्याच्यावरचा आपण 31वा मजला असं धरू. जर 31व्या मध्ये वरच्या फ्लोअरवरून जर खालच्या बेडरूममध्ये पाहायचं तर आता इथून कितपत शक्य आहे हे थोडंसं गडबडच आहे म्हणा. कारण की तिथून जो व्ह्यू दिसेल हा कम्प्लिटली बाहेरचा समोरचा आणि 31व्या मजल्यावरती जर आपण गेलो आणि जर आपण बाहेर बघितलं तर तुम्हाला अर्धी मुंबई दिसेल आणि खाली या समोरची बिल्डिंग आहे किंवा खाली या ज्या चाळी आहेत या दिसतील. त्या मजल्यावरून खालच्या फ्लोअरच्या बेडरूममध्ये कितपत दिसेल ह्याच्यात जरा थोडीफार साशंकता आहे. त्यामुळे आता कुठेतरी गौरीच्या आईने जो आता दावा केलेला आहे त्याच्यावरती नक्कीच पुढे अजून चर्चा होईल, अजून संवाद होईल. अर्थात फॉरेन्सिक टीम आहे, पोलिसांची टीम आहे, ते सुद्धा याच्यावरती तपास करतील. पण खरंच हा एक खूप महत्त्वाचा अँगल आहे की वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यात पाहता येऊ शकतं का, किंवा खालच्या मजल्याचा जो बेडरूम आहे तर तो बेडरूम असेल किंवा त्या बेडरूमला लागलेला जो पंखा असेल तो पाहता येऊ शकतो का. तर अर्थात आता याच्यावरती पोलीस काय भूमिका घेतात, पोलिसांचा तपास कुठवर जातो, फॉरेन्सिक याच्यावरती काय म्हणतं, हे सगळं आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अर्थातच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईलच. पण हा जो अँगल आहे सध्या हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टींसह मी संकेत वरख, न्यूज 18 लोकमत, मुंबई.